दिले काय मागणी आहे? आज या ठिकाणी आपण गेल्या महिन्यामध्ये 8 जानेवारी रोजी देवीचा गाभारा जो आता आधुनिक आपलं पुरातत्व खात्याच्या आता ह्याच्याखाली जे काम चालू आहे आपलं जुना लूक देण्याचं जे कार्य चालू आहे त्यावेळेस देवीच्या गाभाऱ्यातले मार्बल काढल्यानंतर त्या मार्बलच्या खाली जे आपले जे मेन शिळा आहेत म्हणजे आपल्या आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर भीम कॉलम ते चारीच्या चारी गाभाऱ्यातले शिळा चिरलेले आहेत. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्याला धोकाच निर्माण झालेला आहे. त्या संदर्भातनं आम्ही गेल्या 8 जानेवारी रोजी निवेदन दिलं होतं, परंतु आज तागायत त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि कुठलंही स्ट्रक्चर ऑडिट झालं नाही. त्यामुळं आज आम्ही आणखी एकदा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी तुळजापूर शहरातील 5,000 नागरिकांच्या स्वाक्षरीचं 5,240 नागरिकांच्या स्वाक्षरीचं या ठिकाणी आज आम्ही निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. त्यांना सांगितलं आहे तात्काळ लवकरात लवकर यावर तुम्ही ठोस निर्णय घ्या आणि आमच्या देवीला सुरक्षित करा, यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आणि आमची जर मागणी मान्य झाली नाही, स्ट्रक्चर ऑडिट लवकर झालं नाही, त्यावर जर लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही येणाऱ्या 19 तारखेला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जयंती दिवशी लाक्षणिक उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या अतिप्राचीन असलेल्या देवीचा गर्भगाभाऱ्यामध्ये तुळजाभवानी देवीची मूर्ती असुरक्षित झालेली आहे. पुरातन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामं सुरू झालेली आहे. या काम करत असताना तुळजाभवानीच्या गर्भगाभाऱ्यातील स्टाईल फरशी काढून त्याखाली जे प्राचीन दगडी भिंत आहे त्यावरील शिखराच्या ज्या शिळा आहेत, चारही कोपऱ्यातल्या शिळा ह्या दुभंगल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं देवीचं शिखर, देवीची मूर्ती आज असुरक्षित आहे. गेल्या महिनाभरामध्ये तुळजापूर शहरामध्ये नागरिकाला आव्हान केलं होतं, एक सही तुळजाभवानीच्या मूर्तीसाठी सुरक्षित करण्यासाठी असं आव्हान आम्ही केल्यामुळं या ठिकाणी हजारो भक्तांनी आज सह्याचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी त्याचं निवेदनाची कॉपी दिलेली आहे. या ठिकाणी पुरातन खात्याचा जो हलगर्जीपणा चाललेला आहे, या पुरातन खात्यामार्फत जे वरिष्ठ अधिकारी येणं आवश्यक असतानासुद्धा संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं तुळजाभवानीचा अतिप्राचीन असलेला गाभारा असुरक्षित झाला आहे, पण पुरातन खात्याच्या अधिकाऱ्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं आहे. या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हाधिकारी काम पाहतात, त्यांना आज आम्ही या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. यात लवकरात लवकर काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे.